नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. योजनेत काही नवीन बदल झालेला आहे का? नवीन अर्ज सुरू आहेत का नक्की? प्रलंबित अर्जांची पडताळणी कुठपर्यंत आलेली आहे आणि लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे की 7 जुलै 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा योजनेत कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजे जी-आर किंवा मोठा नियम बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. योजना जी आहे ती सध्या पूर्वीच्या नियमांनुसारच सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर तुम्ही काही जास्त विश्वास ठेवू नका. ओके. आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. प्रलंबित अर्जांची कागदपत्रे तपासली जात आहेत आणि पात्र अर्ज मंजुरीसाठी पुढील स्तरावर पाठवले जात आहेत. ओके. म्हणजे की जे अर्ज पात्र आहेत ते अर्ज मंजुरीसाठी पुढील स्तरावर आत्ता सध्या पाठवले जात आहेत. तहसील कार्यालय आणि संबंधित विभागांकडून ही प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा आपले सरकार पोर्टल यांच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करताना सर्व माहिती तुमची अचूक आणि बरोबर भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके. आता जी अर्जाबद्दल जी नवीन अपडेट आहे कागदपत्राबद्दल, ओके, ती म्हणजे की अनेक अर्ज कागदपत्रातील त्रुटींमुळे काय होत आहेत, प्रलंबित राहत आहेत. जसेच तसे त्यांना ठेवलं जात आहे. त्याच्यावर काय दुसरी प्रक्रिया होत नाही. म्हणून खालील कागदपत्रे तुम्ही तुमची जी आहे ती अद्ययावत म्हणजेच अपडेट करून ठेवा, बरोबर ठेवा. ओके. काही चूक नसली पाहिजे त्याच्यात. आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि रहिवासी दाखला. ओके. आणि ही सगळी कागदपत्रे योग्य असल्यास प्रक्रिया तुमची जी आहे ती अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. ओके. आता जी पाचवी अपडेट आहे या योजनेविषयी ती म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत ते वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जात आहेत. तुमच्या जिल्ह्याची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय तुम्ही जाऊन तपासू सुद्धा शकता. ओके. आता पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत योजनेच्या पात्रता नियमांमध्ये कोणताही अजून तरी नवीन बदल जाहीर झालेला नाही आहे. ओके. पूर्वीचे निकष आणि अटी याचप्रमाणे सध्या लागू आहेत. ओके. आणि लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर किंवा अर्ज केला असेल तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तुम्ही नक्की तपासून बघा. मोबाईल क्रमांक तुमचा अपडेट करून ठेवा. ओके. म्हणजे जो नवीन मोबाईल नंबर तुम्ही आता कंटिन्युअसली यूज करताय तोच तुमच्या बँकेत सुद्धा आहे ना याची खात्री करून ठेवा. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा. कोणताही फोन किंवा मेसेज आल्यास अधिकृत कार्यालयाकडूनच तुम्ही खात्री करून घ्या. ओके. आणि जर तुमचा अर्ज प्रलंबित असेल तर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही अर्जाची तुमच्या स्थिती तपासू शकता. कोणतीही माहिती सोशल मीडियावर पाहून तुम्ही निर्णय घेऊ नका. अजून मी तुम्हाला सांगतो. ओके. सोशल मीडियावर जी सध्या माहिती येत असते, ओके, ती न्यूज सोर्सेस मार्फत असते ती. ओके. जोपर्यंत तुम्ही कार्यालयात जाऊन जी रिअल माहिती आहे तुम्हाला अर्जाबद्दलची तुमची ती भेटत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय घेऊ नका. फक्त अधिकृत शासनाच्या माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या. ओके. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशा श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.